नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजची बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येणार आहे, कारण आज आपण घेऊन आलो आहोत एक खूप मोठी आनंदाची अपडेट। राज्यातील लाखो बहिणी ज्या आतुरतेने वाट पाहत होत्या, त्या लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल हप्त्याबाबत मोठी खुशखबर समोर आली आहे। होय, सरकारने आता स्पष्ट संकेत दिले आहेत की तुमचा हप्ता थेट तुमच्या खात्यात सणासुदीच्या काळात जमा होणार आहे। विशेष म्हणजे हा हप्ता अक्षय तृतीयासारख्या शुभ दिवशी तुमच्या खात्यात यावा यासाठीच संपूर्ण प्लॅन तयार करण्यात आला आहे। म्हणजेच सण साजरा करताना तुमच्या हातात आर्थिक मदतही असणार। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाखो अर्ज मंजूर झाले असून काही बहिणींचं आधार सीडिंग बाकी असलं तरीही काळजी करण्याची गरज नाही। सरकार स्वतः पुढाकार घेऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करत आहे। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत पैसे नेमके कधी येणार, कोणत्या बहिणींना मिळणार आणि तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी काय करायला हवं। चला तर मग सुरुवात करूया या आनंदाच्या बातमीची। अक्षय तृतीया धमाका, हप्ता कधी मिळणार? बहिणींनो, सरकारने स्पष्ट केले आहे की लाडक्या बहिणींना प्रत्येक सणाला आर्थिक मदत मिळावी असा त्यांचा मानस आहे। याच अनुषंगाने आता अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर योजनेचा पुढील हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। सरकारने याचे नियोजन पूर्ण केले आहे आणि 1,35,00,000 फॉर्म आतापर्यंत पात्र ठरले आहेत। म्हणजेच या कोट्यावधी महिलांच्या आयुष्यात या सणाला आनंदाचा वर्षाव होणार आहे। 3,35,00,000 महिलांचे पैसे का रखडणार? पण थांबा, एक महत्त्वाची अडचण प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे। एकूण 1,35,00,000 पात्र फॉर्मपैकी तब्बल 35,00,000 महिलांच्या बँक खात्याचे आधार सीडिंग म्हणजेच आधार सीडिंग झालेले नाही। सरकारने स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की जर तुमचं बँक खातं आधार नंबरशी जोडलेलं नसेल तर पैसे ट्रान्स्फर करताना तांत्रिक अडचण येते। जरी 1 कोटी महिलांचे व्यवहार सुरळीत आहेत, तरीही या 35,00,000 बहिणींनी काळजी करण्याची गरज नाही। मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिले आहेत की पुढचा 4 ते 5 दिवसात या महिलांचे आधार सीडिंग पूर्ण करून घ्यावे। काळजी करू नका, पैसे मिळणारच। ज्या बहिणींचे आधार सीडिंग उशिरा होईल त्यांना काय, तर त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। प्रशासनाने सांगितले आहे की एखाद्या वेळेस प्रक्रियेला उशीर झाला तरी तुमची पात्रता रद्द होणार नाही, तुम्हाला तुमचे पैसे नक्की मिळतील। तसेच जर फॉर्ममध्ये काही चूक झाली असेल तर सावत्र भावांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। तुमचे सख्खे भाऊ म्हणजेच सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। कोणालाही या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवलं जाणार नाही अशी ग्वाही स्वतः सरकारने दिली आहे। तुम्हाला काय करायचे आहे? आत्ताच तुमची काही कामे तपासून घ्या। तुमच्या बँकेत जाऊन विचारा की आधार मॅपिंग किंवा NPCI मॅपिंग झाले आहे का। 2. तुमचा मोबाईल नंबर बँकेशी लिंक आहे का याची खात्री करा। 3. सावत्र भावांच्या म्हणजेच विरोधकांच्या किंवा चुकीच्या अफवा पसरवणाऱ्या लोकांपासून सावध राहा। तर लाडक्या बहिणींनो, ही होती आजची महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट। आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगी पडली असेल। जर तुमचं आधार सीडिंग अजून झालेलं नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून तुमचा हप्ता वेळेवर तुमच्या खात्यात जमा होईल। आणि लक्षात ठेवा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। सरकारकडून तुम्हाला तुमचा हक्काचा पैसा नक्की मिळणार आहे। अशाच नवीन आणि अपडेटेड सरकारी योजनांच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर बहिणींना शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।